नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा आपलं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपण निघालो आहे पेनला आपण ह्या कारणासाठी चाललो आहे की तिकडे आपल्याला हमरापूरला जायचं आहे आणि हमरापूरला गणपती बघायला चाललो आहे। तर तुम्हाला माहितीच असेल, हमरापूरला गणपतीचं गाव ओळखलं जाणारं, जिकडून पेनचे सुंदर सुंदर आणि सुबक असे गणपती बनवले जातात। तर आज आपण तिकडे निघालो आहे। आता सकाळची वेळ झाली आहे, कारण लवकर निघण्याचं कारण हेच की ट्रॅफिक वगैरे लागू नये यासाठी आम्ही लवकर निघालो आहे। आता हे आम्ही चाललो आहे घोडबंदर रोडने। घोडबंदर रोडला पण ट्रॅफिक असते, पण आता सकाळची वेळ असल्यामुळे इतकी काय ट्रॅफिक दिसत नाही आहे। तर आपण आता इकडून जाणार आहोत ठाण्यावरून जाणार आहोत पेनला। सकाळचा रस्ता खूप मोकळा असतो, त्यामुळे रस्त्याला काही एवढी ट्रॅफिक नसते, त्यामुळे पटापट रस्ता कव्हर होतो। नाहीतर घोडबंदर रोडला तुम्हाला माहितीच असेल, बरीच ट्रॅफिक असते। असा रस्ता मोकळा असला की बाईक चालवायला पण मजा येते, राईड करायला खूप बरं वाटतं। कारण ट्रॅफिक असले की खूप कंटाळा येतो। अशा रोडवरती जरा राईड करायला खूप चांगलं वाटतं। आता आपण पुढून घोडबंदरवरून ठाणे मार्गे निघायचं आहे आपल्याला। इथे ब्रिज झाल्यापासून आता ट्रॅफिक कमी होते, नाहीतर पहिले इथे ब्रिज नव्हता तेव्हा खूप ट्रॅफिक व्हायची। कारण घोडबंदरला जाणारे, परत विरार साईडला जाणारे, त्यामुळे इकडे खूप ट्रॅफिक व्हायची। आणि या घोडबंदर ब्रिजचा प्रॉब्लेम पण मध्ये झाला होता, त्यामुळे खूप ट्रॅफिक व्हायची। आता हा ब्रिज झाल्यापासून ब्रिजच्या खालून लगेच आपल्याला राईट टर्न मारून ठाण्याला जायला बरं पडतं, ट्रॅफिक लागत नाही। त्यामुळे हे एक बरं झालं की ट्रॅफिकपासून थोडासा आराम भेटला। पण रात्रीचे जे कंटेनर वगैरे येतात तेव्हा ट्रॅफिक व्हायची ती होतेच। पण हे एक बरं झालं की तो ब्रिज झाल्यामुळे राईट टर्न मारून आपला सरळ निघून जाता येतं। आता आपण पोचलो आहे गायमुखला। इकडे संध्याकाळचं सनसेट बघायला खूप मस्त वाटतं। कधी तुम्हाला वेळ मिळाला तर येऊन एकदा बघा, खूप छान वाटतं इथे बघायला। आणि इथे बसायला वगैरे खूप सुंदर केलेलं आहे। तर आता आपण एंटर होतोय ठाण्यामध्ये।
आता आपण आलो आहे ठाण्यात आणि आता हे आहे राईट साईडला सूरज वॉटर पार्क. ठाण्यामध्ये खूप काही बऱ्याच गोष्टी डेव्हलप झाल्यात, खूप सुंदर झालं आहे. पहिल्यासारखं आता ठाणे राहिलं नाही, आता खूप सुंदर झाले ठाणे. त्यामुळे इकडे आल्यावरती फक्त एवढंच असतं की ट्रॅफिक असते, संध्याकाळचे आणि सकाळचे ट्रॅफिक असतेच असते. मग किती काही करा, मुलुंड टोल नाका लागतो ना, तिकडे ट्रॅफिक असतेच असते. हे दीपस्तंभ छान बनवले, दोन्ही बाजूला खूप सुंदर केले. इकडे आलं की ट्रॅफिक, मुलुंड टोल नाक्याला ट्रॅफिक लागणार नाही असं होणारच नाही. याच्यावरती अजून काही टोल बंद झाला नाही आहे, काही नाही आहे. आता आहोत आपण ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आणि खूप मोकळा रस्ता आहे, पूर्ण खाडी एरिया, पूर्ण खाडीची जागा. आता इथून आपल्याला लेफ्ट टर्न मारून जायचं आहे ऐरवली मार्गे, ऐरवली टोल क्रॉस करून. आता इथून आपण पुढून लेफ्ट मारून ऐरवली मार्गे पनवेलला जाणार. हा आहे ऐरवलीचा टोल. जसा वाशीचा टोल लागतो, अजून पुढे गेल्यावरती वाशीचा टोल लागतो, तसा इथून आपण लेफ्ट मारून ऐरवली टोल नाक्याला आलो आहे. हा टोल क्रॉस करून आपण ऐरवलीच्या दिशेने चाललो आहे. पुढून आपण राईट मारून पनवेलला जाणार आहोत, तुर्भे, रबाळे तुर्भे वगैरे करून. फायनली इकडे पण मेट्रो चालू झाली आहे. एकदम स्लो आरामात चालले मेट्रो. मेट्रोचं काम झालं होतं, बरीच वर्ष झाली होती, पण मेट्रो काही चालू झाली नव्हती. फायनली मेट्रो पण चालू झाली इकडे, त्यामुळे थोडी ट्रॅफिक रोडला कमी होईल. हा आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. इथून सुरुवात होते एक्सप्रेस हायवेला जाण्यासाठी.
आता आपण ह्या ब्रिज खालून राईट टर्न मारून जाणार आहोत पनवेलला. पनवेलवरून पुढे पेनला. हे आहे पंचमुखी हनुमान मंदिर पनवेलचं. आता आपण निघालोय पनवेलच्या बाहेर. आता आपल्याला या ब्रिजच्या खालून टर्न मारून मुंबई गोवा हायवेला जायचं आहे. एकदा का मुंबई गोवा हायवेला लागलो की आपलं सरळ पेन. तर आता इथून आपल्याला पुढून लेफ्ट टर्न मारून मुंबई गोवा हायवे. हा लागला मुंबई गोवा हायवे. सुरुवातीला रस्ते खूप चांगले झाले आहेत, पण मध्ये मध्ये इंदापूरच्या पुढे वगैरे रस्ते थोडे खराब आहेत. इंदापूरच्या अगोदर म्हणजे कोलाड ते इंदापूरमध्ये रस्त्याचं काम झालेलं नाही आहे व्यवस्थित, त्यामुळे तिकडे रस्ते खूप खराब आहेत. आणि इथून सुरुवातीला कॉन्क्रीट रस्ते आहेत, पण गणपतीमध्ये तरी रस्ते खराब नाही झाले पाहिजे. दरवर्षी गणपतीमध्ये रस्त्यांना इकडे खड्डे पडतात. आणि यावर्षी बघूया कितपत काम केलं आहे व्यवस्थित ते. आता पुढे आपल्याला लागेल कर्नाळा अभयारण्य. वातावरण सुंदर असल्यामुळे बाहेर फिरायची पण मजा वेगळीच असते. आणि पावसाळ्यामध्ये तर खूपच मजा येते, कारण सर्वीकडे हिरवगार, पाऊस, त्यामध्ये राईड करायला खूप मस्त वाटतं. गरमीमध्ये जेवढं बाहेर राईड करायची इच्छा होत नाही ना, तेवढी पावसाळ्यामध्ये होते. तर पावसाळ्यामध्ये कसं पूर्ण वातावरण वेगळंच असतं. क्लायमेट एकदम थंड आणि सर्वकडे हिरवळ, त्यामुळे बाईक राईड करायला खूप मजा येते. तर आता इथे थोडा वेळ थांबलो आहे. बसून पाठ दुखली. आणि आता आपण थांबलो आहे ते या दोघांसाठी, कारण हे दोघं अजून आले नाही आहेत. तर आम्ही निघालो होतो चौघं, आम्ही दोघं आलो पुढे आणि हे काय अजून मागेच राहिलेत वाटतं. पेट्रोल वगैरे भरायला थांबले असतील. चला तर आले, गोलू मोलू आले दोन. चला तर आता आपण निघूया पुढे. आता लागतोय हा कर्नाळा अभयारण्य. खूप सुंदर आणि हिरवळ पावसाळ्याच्या टायमाला बघायला मिळते. कर्नाळामधून जाण्याची वेगळीच मजा आहे. दोन्ही बाजू
बाजूला पूर्ण हिरवगार जंगल आणि मधून असा कॉन्क्रिटीकरणचा रस्ता. पहिले खूप खड्डे असायचे, आता कॉन्क्रिटीकरण झाल्यापासून मस्त रस्ते एकदम झाले. मध्ये मध्ये स्पीड ब्रेकर टाकलेत कारण उतार पण आहे आणि टर्निंग पण खूप आहे. त्यामुळे हे दोघे जरा मागे राहिले होते म्हणून थांबावं लागलं. तसे बघतायत डोळूमोळू. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हे असं दिवाळ आणि हे असं पार्टिशन केलेलं आहे कारण इकडे कसं जंगल असल्यामुळे माकडं वगैरे रस्त्यावरती येऊ शकतात, त्यामुळे ॲक्सिडेंट होऊ शकतं. त्यासाठी दोन्ही बाजूला पूर्ण पॅक केलेलं आहे. माकडांना रोड क्रॉस करण्यासाठी वरती त्यांच्यासाठी एक ब्रिज बनवलेला आहे. बघायला भेटेल तुम्हाला जाळीचा. त्याच्यावरून माकडं रस्ता क्रॉस करू शकतात कारण अचानक रस्त्यावर जर आले आणि गाडी स्पीडमध्ये असेल तर ॲक्सिडेंट होऊ शकतं. बाकी असे टर्निंग वगैरे आहेत म्हणून स्पीड ब्रेकर असे मध्ये मध्ये टाकलेले आहेत जेणेकरून ॲक्सिडेंट होऊ नये. कारण रात्रीच्या टायमाला स्पीड जास्त असेल, पाऊस असेल वगैरे तर ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे काही ज्या ठिकाणी टर्निंग जास्त आहे त्या ठिकाणी स्पीड ब्रेकर असे टाकलेले आहे. पहिले नव्हते स्पीड ब्रेकर आहे, आता हल्ली टाकलेत. पण चांगलं आहे, तेवढ्या गाड्या कंट्रोलमध्ये राहतात. वाव, किती सुंदर वाटतंय डोंगर बघायला हिरवळ आल्यामुळे. उन्हाळ्यामध्ये इतकं खास नाही वाटत, पण पावसाळ्यात खूप सुंदर वाटतं बघायला. चारी बाजूला हिरवगार एकदम. पावसाळ्यात कोकणात जाण्याची वेगळीच मजा असते. लॉंग राईडला चाललो तर सेफ्टी असली पाहिजे. पण दोघांनी हेल्मेट घातलेले आहेत आणि हे आमचे दोघे जण येतात मागून हळूहळू. सकाळी काही खाऊन निघालो नव्हतो, त्यामुळे आता चहा नाश्त्यासाठी थांबलोय. तर चहा नाश्ता करू आणि पुढे निघू. मस्त गरमागरम वडापाव. बंद पडली होती, पोचलो तुझ्या घरापर्यंत. गाडी बोललो याला काही जायला मागं नाही गाडी. पहिली माड बघ आली. अरे हा दिसतो तो कसा. काय संत्या सतीश भयाने. हा सतीश, त्याला काय बाटली दुसरं एवढा काय प्रेमाने काय एवढा प्रेमाने बोला. धसका घेतो धसका घेतला तो, सहन नाही करू शकत. सहन नाही करू असं तो प्रसाद बोलतो, सहन नाही करू शकत. म्हणून मी त्याला सांगत नाही. काय तुम्हालाच सांगतो, तो एकदम साधा पोरगा आहे. स्वतःचा फोन केला होता काय हे नाही आता नाही केला, आता डायरेक्ट जायचा. आता गेलो ना असा विचार करेल काय बोलायचा. सांगून गेलो ना आल्या की फक्त असं गेलं ना तर सुचत नाही का. असं पण ऐकायचं आहे एखादा शब्द बोलणारच. क्लासांची कॅच सोडली, क्लासांची कॅच सोडली. आता भारी पडणार पहिल्या तो एकदम नाही लांब होती.
ठीक आहे ना, मॅच आहे ना, बोलायला कशाला चला ये, चला चला. रविवारी हे बरं रविवारी बोलते काय मूर्त्या एक कापचा आणून तिथं नेऊन ठेवायच्या मूर्त्या. हे कापचा पागल. अरे 7 तारखेला गणपती बसते. मग तू बाई 1 तारखेला सोडणार. ये चला ये, चला चला चला. अजून मूर्त्या बघितल्या नाही, काय नाही, आता चालू झाले. टेम्पो करणार आहेस ना, चल. चालत टेम्पो पण बेवडा भेटेल ड्रायव्हर तुला, असा झोपल. असं पण बेवढा ड्रायव्हर घेऊन येतो कुठला शोधून, काय माहिती. टेम्पो पण आणतो, बेवढा ड्रायव्हर पण आणतो. काय म्हाताऱ्याला पकडून द्या. चला मावशी. सतेज तो टेम्पोवाला बेवडा ड्रायव्हर भेटेल मला सोडून गेला. तू किनारे बोलतात काय मला आहे ना पीएच. हा आहे 10 रुपयेवाला टोल नाका. पहिले इथं 10 रुपये टोल होता, आता सध्या तरी बंद आहे तो. काय माहिती पुढे चालू होतोय का काय, कारण सगळं रेडी केलेलं आहे त्यांनी, पण रस्ते खराब असल्यामुळे मला वाटतं टोल चालू करत नाहीयेत. बऱ्याच ट्रक वगैरे येऊन आदळले त्याच्यावरती, सर्व वाकडं झालेलं आहे. रोड व्यवस्थित झाले ना ते चालू कर. टोल पण पहिला 10 रुपये होता ना, आता खूप 30 रुपये तर करतील. 15 वरती 20 ते 30 रुपयाच्या मध्ये असेल. आता रोड व्यवस्थित झालेला आहे, मग तेल चालू करतो. काय तर पब्लिक काढणार. आजकाल पब्लिक काही सोशल मीडिया झाले ना, म्हणून बँड वाजते यासारखं. हिसाब करत बसले. आज किती कमाई झाली. सतीशबाई, हो सतीशबाई, हो बच्चा. फायनली आम्ही आपल्या रस्त्याला लागलो. आता पेनवरून आतमध्ये, आता वाशी नाक्याला आम्ही चाललोय. मस्त इकडे हिरवळ एकदम बघायला छान वाटतंय. की एकदम इकडे शेती पण केली जाते, लोक गणपतीचं पण करतात. हे बघा, हे एकदम हिरवगार मस्त छोटे छोटे दळे बनवून ठेवलेले आहेत. नंतर हे वाढल्याच्या नंतर हे पूर्ण शेतामध्ये लावणी करणार त्याची. आता पोहोचलोय वाशी बस स्थानक, वाशी नाक्याला.
आणि हे बाजूलाच आहे सुंदर असं मोठं मंदिर. आणि इथून आपण आता पुढे जाणार आहोत बोरजे. तिकडे आहे आपला गणपतीचा कारखाना. आता आलोय बोरजे नाक्याला. बोरजे हे आहे बोरजेचं बस स्टॉप. त्याच्या मागेच आहे एक तलाव आणि इथून 2 मिनिटावरती आहे आपला कारखाना. तर चला तर बघूया तिथे गणपती. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी घरं आहेत, मस्त हिरवीगार झाडी आहे. आणि इथून आता पुढेच आहे या डाव्या हाताला कारखाना. हे बघा, हे आपला कारखाना गणपतीचा. चला तर बघूया आता आतमध्ये जाऊन आपण गणपती. बाईक लावूया आणि आत जाऊया, बघूया आपल्या. ही बघा, ही सुंदर समोरच मूर्ती आहे राम मंदिराची. राम मंदिराचा देखावा आहे मूर्तीच्या मागे. इथे सुंदर आणि सुबक मूर्ती आहे. आता सगळ्या अशाच व्हाईट कलरच्याच बघायला भेटतील, व्हाईट मूर्त्या. अजून कलर झाल्या नाही आहेत, कलर काम चालू होईल आता. पावसामुळे मूर्त्या बाहेर सुकायला ठेवल्यात उन्हात.
या ठिकाणी शाडू मातीचे गणपती बनवले जातात. खूप सुंदर आणि सुबक गणपती बनवले जातात. फिनिशिंग वगैरे एकदम प्रॉपर असते. कलर कॉम्बिनेशन वगैरे खूप सुंदर केलं जातं इथे. आणि प्रत्येक गाल्यामध्ये प्रत्येक साच्याचे वेगवेगळे गणपती असतात या ठिकाणी बनवतात. या ठिकाणी मूर्त्या सुकण्यासाठी बाहेर ठेवल्यात. मूर्त्या मातीच्या असल्यामुळे सुकायला खूप वेळ लागतो. इथं सुकल्यावरती त्यांना प्रॉपर फिनिशिंग देऊन मग त्यांना कलर केला जातो. मूर्त्या पण खूप सुंदर आहेत. छोट्या बघणार आहे.
चला तर मंडळी, रिटर्न प्रवास सुरू झाला आहे पत्तीचा. मूर्त्या खूप छान छान आणि सुंदर होत्या, बघून खूप मस्त वाटलं. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मराठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.